कोपरगाव शहरातील गजबजलेल्या मेन रोडवरील मधुवाईन्स आणि जिओ मार्ट या दोन दुकानांमध्ये 10 एप्रिल रोजी मध्यरात्री झालेल्या धाडसी चोरी प्रकरणी आरोपीला जेरबंद करण्यात कोपरगाव शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। बीड एलसीबीच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीचे नाव रामनिवास गुप्ता असे असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांनी शहरातून त्याची धिंड काढली। 10 एप्रिल रोजी मध्यरात्री कोपरगाव शहरातील खंदक नाल्याजवळील मधुवाईन्स आणि समोरील जिओ मार्ट मोबाईल शॉप या दुकानांवर चोरट्यांनी डल्ला मारला होता। चोरट्याने अतिशय शिताफीने चोरी करताना शटरजवळ ड्रमला टेकून बोर्ड आडवा लावला जेणेकरून कोणी पाहू नये। त्यानंतर कटरच्या साहाय्याने शटरचे लॉक ब्रॅकेट कापून दुकानात प्रवेश करून मधुवाईन्स मधून रोख रक्कम व महागड्या दारूच्या बाटल्या असा अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला। त्यानंतर चोरट्याने जिओ मार्ट या मोबाईल शॉपमध्ये प्रवेश करून सर्वप्रथम सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून घेतला। त्यानंतर रोकड, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू असा अंदाजे 2.5 ते 3 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता। या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मुख्य रस्त्यावरील दुकाने सुरक्षित नसतील तर व्यापार कसा करायचा असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला होता। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व त्यांच्या टीमने या गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू केला होता। त्याच दरम्यान माहिती मिळाली होती की बीड एलसीबीने सदरचा आरोपी अटक केला आहे। दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे कोपरगाव शहर पोलिसांनी बीड एलसीबीच्या मदतीने आरोपी रामनिवास मंजू गुप्ता राहणार कल्याण मुंबई याला शिताफीने अटक केली आहे। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कोपरगाव शहरातून धिंड काढत गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे हे करीत आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।